नमस्कार. BA भाग 2च्या विद्यार्थ्यांचं सहकार या IDS विषयामध्ये आजच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत. आपण जगातल्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांचा विचार करत होतो. त्याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था यांच्या संदर्भात आपण स्वतंत्र अशी चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये भांडवलशाही म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याच्या व्याख्या काय, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचे फायदे तोटे या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर समाजवादी अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे वैशिष्ट्ये याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण सहकार हा एक सुवर्णमध्य या दृष्टीनं चर्चा करत असताना भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि सहकारी अर्थव्यवस्था या दोन अर्थव्यवस्थामध्ये साम्य काय आहे आणि या दोन अर्थव्यवस्थामध्ये फरक काय आहे या संदर्भात चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण समाजवादी अर्थव्यवस्था आणि सहकारी अर्थव्यवस्था या दोन अर्थव्यवस्थांची तुलना आपण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आणि सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये साम्य काय आहे आणि त्याचबरोबर या दोन अर्थव्यवस्थामध्ये काही भेद पण आहेत, काही फरक पण आहेत. ते फरक कोणते आहेत या संदर्भात आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. अर्थात मध्यंतरी 1-2 आठवडे आपल्याला काही कारणामुळं लेक्चर टाकता आलेलं नाही, पण परत आजपासून आपण वेळापत्रकाप्रमाणे त्याचं लेक्चर टाकत आहोत. तर त्याच्यामध्ये प्रथमतः आपण समाजवादाच्या संदर्भात चर्चा केलेलीच आहे. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही सरकारच्या मालकीची असतात आणि समाजाच्या बहुतांशी गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारमार्फत या उत्पादन साधनांचा जास्तीत जास्त पर्याप्त वापर करण्याची व्यवस्था केलेली असते. तर अशी जी अर्थव्यवस्था आहे ज्याला आपण सहकारी अर्थव्यवस्था असं म्हणतो, समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतो. तर या समाजवादी अर्थव्यवस्था आणि सहकारी अर्थव्यवस्था या दोन्ही अर्थव्यवस्थांची आपण चर्चा केलेली आहे. तर या दोन अर्थव्यवस्थांमध्ये नेमकं साम्य काय आहे आणि या दोन अर्थव्यवस्थांमध्ये फरक काय आहे याची तुलना आपण आता करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला या समाजवादी आणि सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये साम्य काय आहे, की जेणेकरून अनेक लोक असं म्हणतात की समाजवादी अर्थव्यवस्था आणि सहकारी अर्थव्यवस्था या एकाच स्वरूपाच्या अर्थव्यवस्था आहेत, कारण त्या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये अनेक प्रकारचं साम्य आहे, अनेक मुद्दे आहेत, ते साम्याचे मुद्दे आहेत आणि त्यामुळं या दोन्ही अर्थव्यवस्था या एकाच स्वरूपाच्या किंवा एकसारख्या समजल्या जातात. तर त्या संदर्भात हे साम्याचे मुद्दे कुठले आहेत, तर त्यातला साम्याचा पहिला मुद्दा आहे ते म्हणजे उत्पन्नाचं वाटप. की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचं वाटप सर्व समाजामध्ये समान पद्धतीनं केलं जातं. त्याच्यामध्ये कुणालाही कमी जास्तपणा केला जात नाही किंवा अमर्याद उत्पन्नाचं वाटप विषम पद्धतीनं त्या ठिकाणी केलं जात नाही. त्याच पद्धतीनं सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा जे उत्पन्न निर्माण होणार असतं सहकारी संस्थांमध्ये, तर ते उत्पन्न सर्व सभासदांमध्ये समान वाटण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये जे अर्थव्यवस्थेतून तयार होणारं उत्पन्नाचं वाटप आहे, अर्थव्यवस्थेत तयार होणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न सर्व समाजामध्ये सर्व सभासदांच्यामध्ये समान पद्धतीनं वाटपाचा प्रयत्न केला जातो. विषम वाटप त्याचं होणार नाही यासाठी काळजी या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये घेतली जाते. ते साम्य म्हणून आपल्याला सांगता येईल. दुसरं साम्य आहे ते म्हणजे या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये समाजाच्या सेवावृत्तीला प्राधान्य आहे. की समाजाची सेवा करणं, सर्वांचं कल्याण करणं, सर्वांचं हित साधणं, ही जी सेवावृत्ती आहे या सेवावृत्तीला प्राधान्य दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये आहे. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा उत्पादनाची सर्व कार्य ही समाजाची सेवा व्हावी, समाजाचं भलं व्हावं याच्यासाठी केली जातात. याबरोबरच सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा जे उत्पन्न केलं जाते, जे व्यवहार केले जातात, ते सगळे व्यवहार हे नफा मिळवणं हा उद्देश त्याच्यामध्ये ठेवला जात नाही, तर त्या व्यवहाराच्या माध्यमातून उत्पादनाच्या माध्यमातून समाजाची सेवा करणं या उद्देशानंच सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा उत्पादनाची कार्य केली जातात. आणि त्यामुळे या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये सेवावृत्तीला प्राधान्य दिलं जातं. समाजाची सेवा करणं, लोकांची सेवा करणं, लोकांच्या सेवेच्या दृष्टीनं उत्पादनांची निर्मिती करणं, नफा मिळवणं हा कुठलाही उद्देश या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये असत नाही. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं साम्य आहे ते म्हणजे या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये सामुदायिक विकासाला महत्त्व दिलेलं आहे. की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती विकासाला महत्त्व आहे.
पण समाजवादी अर्थव्यवस्था जर आपण बघितली तर त्या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचा विकास, सर्वांचा विकास, देशाचा विकास ही संकल्पना डोळ्यासमोर आहे. त्याचबरोबर सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा समाजाचा विकास, सर्वांचा विकास, सर्व सभासदांचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर असतो. व्यक्तीचा विकासाला तिथं महत्त्व दिलं जात नाही. म्हणजे या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेतली सगळी कार्य केली जातात आणि त्यामुळं सामुदायिक विकास हे सुद्धा या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये एक साम्याचा मुद्दा म्हणून आपल्याला सांगता येतो. त्यानंतर या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये स्पर्धेचा अभाव असतो की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची सर्व साधनं सरकारच्या मालकीची असतात. त्यामुळं तिथं सगळं व्यवस्था सरकारची असल्यामुळं व्यक्तीमध्ये किंवा खाजगी उत्पादकांचा अभावच तिथं असल्यामुळं त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही किंवा स्पर्धा असूच शकत नाही, कारण तिथं त्या खाजगी उत्पादकांचा अभावच असतो. सरकार हा एकमेव उत्पादक असतो आणि त्याच्यामध्ये स्पर्धा असायचा प्रश्न येत नाही. याउलट सहकारी संस्थांमध्ये सुद्धा सगळ्या सहकारी संस्था नफ्याच्या प्रेरणेनं स्थापनच झालेल्या नसतात, सेवेच्या माध्यमातून स्थापन झालेले असतात, सेवेच्या वृत्तीनं स्थापन झालेले असतात. त्यामुळे या स्पर्धांच्यामध्ये जी गळेकाकू स्पर्धा ज्याला आपण म्हणतो, एकमेकाला संपवण्याची स्पर्धा म्हणतो, ती स्पर्धा सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये असत नाही, तर एकमेकाला प्रोत्साहन देणारी स्पर्धा त्याच्यामध्ये असते. आणि त्यामुळे या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये ज्याला भांडवलशाहीमधली आपण गळेकाकू स्पर्धा म्हणतो किंवा एकमेकाला संपवण्याची स्पर्धा म्हणतो, ती स्पर्धा या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये असत नाही. हाही एक साम्याचा मुद्दा म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर या अर्थव्यवस्थेमध्ये लोकशाहीला स्थान आहे. दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर लोकांच्यासाठी ही अर्थव्यवस्था चालवली जाते. समाजवादी अर्थव्यवस्था संपूर्ण साधनं लोकांच्या मालकीची असतात, समाजाच्या मालकीची असतात, व्यक्तिगत मालकी कुठल्याही साधनावर असत नाही. आणि त्याच्यामुळं या अर्थव्यवस्थेमध्ये जे सगळे निर्णय घेतले जातात ते लोकांना विचारून घेतले जातात, लोकांच्या हितासाठी घेतले जातात. लोकशाहीला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी, लोकांच्या विचाराला महत्त्व देऊन त्या ठिकाणी या सर्व अर्थव्यवस्थेमध्ये व्यवहार केले जातात. त्याचप्रमाणे सहकारी अर्थव्यवस्था ही तर लोकशाहीवर आधारितच चालणारी व्यवस्था आहे. त्यामुळं एक व्यक्ती एक मत, लोकांचा विचार, सार्वमत, बहुमत या माध्यमातून लोकांना काय पाहिजे आहे, समाजाला काय पाहिजे आहे याचा विचार करूनच या अर्थव्यवस्थेमध्ये निर्णय घेतले जातात. आणि त्याच्यामुळं लोकशाही मूल्यांना स्थान या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये दिलं जातं. हा सुद्धा एक साम्याचा विचार म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर साधनांचा पर्याप्त वापर हा सुद्धा लोकशाहीमध्ये या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये एक साम्याचा मुद्दा आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सगळी साधनं ही समाजाच्या मालकीची असतात. त्यामुळे या साधनांचा वापर समाजाच्या जास्तीत जास्त हितासाठी कशा पद्धतीनं करता येईल या दृष्टीनं ही साधनं वापरली जातात. भांडवलशाहीची जर तुलना केली तर आपल्याला लक्षात येतं की भांडवलशाहीमध्ये ही सगळी उत्पादनाची साधनं जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हेतूनं वापरली जातात. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र ही सगळी साधनं समाजाचं जास्तीत जास्त हित कसं होईल या दृष्टीनं या साधनांचा जास्तीत जास्त सर्वांच्या हितासाठीच कसा वापर होईल या दृष्टीनं प्रयत्न केला जातो. त्याच पद्धतीनं सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा जी उपलब्ध साधनं आहेत त्या साधनांचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे, जास्तीत जास्त पर्याप्त वापर कसा होईल याकडे लक्ष दिलं जातं आणि त्यातून लोकांचं जास्तीत जास्त हित कसं होईल या दृष्टीनं या सगळ्या साधनसामुग्रीचा वापर त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. त्याचबरोबर नीतितत्वांची जोपासना हा या दोन्ही अर्थव्यवस्थेतला एक साम्य आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं कल्याण, लोकांचं हित, समाजाचं हित, सर्वांचं कल्याण या प्रकारची जी सामाजिक नीतितत्व आहेत त्या सामाजिक नीतितत्वांचा विचार करून त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये सगळे निर्णय घेतले जातात, अर्थव्यवस्थेमध्ये व्यवहार चालत असतात. लोकांचं हित विचारात घेतलं जातं, लोकांचं कल्याण विचारात घेतलं जातं, कुणावर अन्याय होणार नाही या दृष्टीनं ही सामाजिक मूल्य आहेत, नीतितत्व आहेत त्यांचा वापर केला जातो. सहकारामध्ये सुद्धा या दोन्ही या नीतितत्वांची जोपासना केली जाते. विशेषतः जी लोकशाहीची मूल्य आहेत त्या मूल्यांचं जोपासना या लोकशाहीमध्ये, सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये केली जाते आणि त्यानुसार सर्वांना समान स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वांना समान अधिकार, सर्वांना सगळे एक व्यक्ती एक मत, भांडवलाला फारसं स्थान त्याच्यामध्ये दिलं जात नाही. आणि त्यामुळे ही जी सगळी सामाजिक मूल्य आहेत या सामाजिक नीतिमूल्यांची जोपासना या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये केली जाते. हा सुद्धा एक साम्याचा मुद्दा म्हणून आपल्याला सांगता येईल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही अर्थव्यवस्थांची जी निर्मिती झालेली आहे, म्हणजे भांडवलशाहीच्या विरोधातलं बंड म्हणून या दोन्ही अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे भांडवल समाजवादी अर्थव्यवस्थेची निर्मिती जर आपण बघितली तर भांडवलशाहीमध्ये जे सर्वसामान्य लोकांच्यावर अन्याय अत्याचार होत होते, त्यांची जी प्रचंड पिळवणूक होत होती, बळी तो कानपिळी हे जे तत्त्व होतं भांडवलशाहीचं, या सर्वाविरुद्धचं बंड म्हणून सर्वांना अर्थव्यवस्थेचे समान फायदे मिळावेत यासाठी समाजवादी अर्थव्यवस्थेची निर्मिती झाली. याच्याबरोबरच आपण सहकारी अर्थव्यवस्थेच्या निर्मितीचा जरी विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा या भांडवलशाहीमधून जो अन्याय अत्याचार सर्वसामान्य लोकांच्यावर झाला, त्या अन्याय अत्याचाराला पर्याय म्हणूनच सहकारी अर्थव्यवस्थेचा उदयसुद्धा इंग्लंडमध्ये झालेला आहे. म्हणजे या दोन्ही अर्थव्यवस्थांची जर तुलना केली आपण तर आपल्याला लक्षात येईल की भांडवलशाही विरुद्धचं बंड म्हणून या दोन्ही अर्थव्यवस्थांचा उदय झालेला आहे. आणि त्याचबरोबर या दोन्ही अर्थव्यवस्था भांडवलशाहीमध्ये जे अनेक दोष आहेत त्या दोषावर मात करण्यासाठी या दोन्ही अर्थव्यवस्थांचा उगम झालेला आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात जगात सगळीकडेच भांडवलशाही होती, पण या भांडवलशाहीचे जे अनेक दोष सर्वसामान्य व्यक्तींना सहन करावे लागायचे, ते दोष दूर करण्यासाठी या दोन्ही अर्थव्यवस्थांचा जन्म झालेला आहे. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था ही सुद्धा भांडवलशाही विरुद्धचं बंड म्हणून निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर सहकारी अर्थव्यवस्थेचा उगमसुद्धा भांडवलशाही विरुद्धचं बंड म्हणून झालेला आहे. त्याचबरोबर व्यापक समाजहित हे सुद्धा या दोन्ही अर्थव्यवस्थेमधलं साम्य आहे की या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्थेतले कुठलेही निर्णय, मग ते उत्पादनाचे असतील, वितरणाचे असतील, सेवेचे असतील, हे सर्व निर्णय हे समाजहित डोळ्यासमोर ठेवून घेतले. समाजाला काय पाहिजे आहे, समाजाला कशाची गरज आहे, समाजाला कशाची आवश्यकता आहे, हा विचार करून समाजाचं कशामध्ये हित आहे, समाजाचं कशामध्ये भलं आहे, या व्यापक समाजहिताचा विचार करून कुठलाही अर्थव्यवस्थेतला निर्णय घेतला जातो. त्याचबरोबर सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा कोणताही निर्णय घेत असताना सभासद हित, समाजाचं हित, राष्ट्राचं हित, देशाचं हित, समाजाचं कल्याण, समाजाचा लाभ याच गोष्टी विचारात घेऊन तिथं व्यक्तिगत स्वार्थाला कुठल्याही प्रकारची जागा या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये नाही. आणि त्यामुळं व्यापक समाजहित डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये सगळे अर्थव्यवस्थेतले निर्णय घेतले जातात, हाही एक साम्य. त्याचबरोबर या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये शोषणाला प्रतिबंध केला जातो. सर्वसामान्य लोकांचं विशेषतः आर्थिक शोषण जे आहे ते आर्थिक शोषण थांबवण्याचा प्रयत्न या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये केलेला आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आपण विचार केला की आपल्याला लक्षात येतं की तिथं प्रचंड पिळवणूक, प्रचंड विषमता, आर्थिक विषमता, श्रीमंत अधिक श्रीमंत, गरीब अधिक गरीब, बळी तो कानपिळी, अशा प्रकारचे जे शोषणाचे सगळे मार्ग आहेत ते अवलंबून भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काम केलं जातं. पण समाजवादी अर्थव्यवस्थेचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये शोषणाला फार मोठ्या प्रमाणात प्रतिबंध करण्यासाठी ही व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांचं समाजातल्या उच्चभ्रू लोकांकडून होणारं जे शोषण आहे आर्थिक, सामाजिक, हे सर्व प्रकारचं शोषण त्या ठिकाणी थांबवण्यासाठी समाजवादी अर्थव्यवस्थेचा उदय झालेला आहे. त्याच पद्धतीनं सहकारामध्ये सुद्धा सर्वसामान्य आर्थिक दुर्बलांचं जे शोषण समाजातल्या उच्चभ्रू लोकांच्याकडून, श्रीमंतांच्याकडून, व्यापाऱ्यांच्याकडून, उद्योजकांच्याकडून होतं ते थांबवण्यासाठी सहकार चळवळीमध्ये काम केलं जातं. आणि त्यामुळे दोन्हीकडेही सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक शोषणाला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये केला जातो. तर हे वेगवेगळे साम्याचे मुद्दे आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्था आणि सहकारी अर्थव्यवस्था या दोन अर्थव्यवस्थांमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते जर आपण विचार केला तर त्यांच्या मतानुसार या वेगवेगळ्या साम्यामुळं या दोन्ही अर्थव्यवस्था या एकसारख्याच आहेत, त्या काय वेगवेगळ्या अर्थव्यवस्था नाहीत असं म्हटलं जातं. आणि त्या दृष्टीनं कोटस्की या अर्थशास्त्रज्ञाच्या मतानुसार साम्यवाद अस्तित्वात येण्यासाठी सहकार्याची चळवळ विश्वव्यापी होण्याचं गरजेचं आहे असं हा कोटस्की म्हणतो. म्हणजे जगामध्ये जर साम्यवाद निर्माण व्हायचा असेल तर त्याच्या आधी पहिल्यांदा सहकारी चळवळ जगामध्ये निर्माण झाली पाहिजे. विश्वव्यापी स्वरूप या सहकारी चळवळीनं प्राप्त केलं पाहिजे, म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था जगामध्ये निर्माण होण्याला सहज मदत होईल असं कोटस्की यांच्या मते आहे. त्याचप्रमाणे पॉयझन यांच्या मतानुसार सहकार हा समाजवादाच्या स्वरूपाचा आहे. म्हणजे सहकार आणि समाजवाद यांच्या स्वरूपामध्ये फारसा फरक नाही, या दोन्ही व्यवस्था एकसारख्याच स्वरूपाच्या आहेत
आणि त्यामुळं या दोन अर्थव्यवस्थांच्यामध्ये हे वेगवेगळं साम्य असल्यामुळं या दोन्ही अर्थव्यवस्था एकाच स्वरूपाच्या आहेत असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये जरी साम्याचे मुद्दे असले तरी याचा अर्थ या दोन्ही अर्थव्यवस्था एकच स्वरूपाच्या आहेत किंवा एकाच प्रकारच्या आहेत किंवा एकच आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण या दोन्ही अर्थव्यवस्थांच्यामध्ये अनेक फरकाचे सुद्धा मुद्दे आहेत, अनेक मतभेद आहेत की ज्या मतभेदाच्या आधारामुळं आपल्याला असं म्हणता येत नाही की या दोन्ही अर्थव्यवस्था एक आहे. आणि त्यामुळं या दोन्ही अर्थव्यवस्था मुळात स्वतंत्र अर्थव्यवस्था आहे. कारण भांडवलशाही विरुद्धचं बंड म्हणून जरी या दोन्ही अर्थव्यवस्था निर्माण झालेल्या असल्या तरी या दोन्ही अर्थव्यवस्था टोकाच्या अर्थव्यवस्था आहेत. आणि त्याच्यामध्ये समाजवादाचे जसे फायदे आहेत, भांडवलशाहीतले दोष दूर करण्यासाठी जरी समाजवादाची निर्मिती झालेली असली तरी समाजवादाचे सुद्धा स्वतःचे काही दोष आहेत. आणि त्याच्यामुळं या दोन्ही अर्थव्यवस्था एकच आहेत असं म्हणता येत नाही. त्याच्यासाठी या दोन अर्थव्यवस्थामध्ये काय नेमके फरक आहेत ते फरक पहिल्यांदा विचारात घ्यावे लागतील. आणि त्याच्यामध्ये पहिला फरक आहे तो म्हणजे कल्याणाचं ध्येय. की या दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये जे ध्येय आहे ते ध्येय लोकांच्या कल्याणाचं जरी असलं तरी त्याच्यामध्ये फरक आहे. विशेषतः समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे कल्याणाचं ध्येय आहे ते सर्व समाजाच्या कल्याणाचं ध्येय आहे, सर्व प्रकारच्या लोकांच्या कल्याणाचं ध्येय आहे. पण सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र सभासदांच्या कल्याणाचं ध्येय आहे. म्हणजे सभासदांचं कल्याण हे सहकारी अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं ध्येय आहे. सभासदांच्या कल्याणातनं नंतर इतरांचं कल्याण, पण जे व्यापकता आहे ती सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये सभासदांचं आर्थिक कल्याण एवढ्यापुरती मर्यादित आहे. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण देशाचं कल्याण, संपूर्ण लोकांचं कल्याण, हा फरक त्याच्यामध्ये आपल्याला असलेला दिसतो. त्यानंतर मालमत्तेच्या अधिकारामध्ये सुद्धा फरक आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्तीला स्वतःची मालमत्ता जमवण्याचा कुठलाही अधिकार नाही. खाजगी मालमत्तेचा अधिकार समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नाही, त्याचप्रमाणे वारसा हक्कसुद्धा नाही. आणि त्यामुळं स्वतःची मालमत्ताच नसल्यामुळं ती मालमत्ता वारसा हक्कानं कुणाला ट्रान्सफर करायचा प्रश्नच येत नाही. पण सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र व्यक्तीला काही मर्यादित स्वरूपात स्वतःची मालमत्ता जपण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीला खाजगी मालमत्तेचा अधिकार दिलेला आहे, त्याचबरोबर त्या व्यक्तीला वारसा हक्कसुद्धा सहकारी व्यवस्थेमध्ये दिलेला आहे की ज्या माध्यमातून योग्य मार्गानं त्यानं मिळवलेली संपत्ती त्याच्या पश्चात त्याच्या वारसाला हस्तांतरित करण्याचा कायदेशीर अधिकार या सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये आहे. आणि त्यामुळं समाजवादी आणि सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये हा मूलभूत फरक आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्तीला खाजगी मालमत्तेचा अधिकारच नाकारलेला आहे, पण सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र हा अधिकार काही प्रमाणात का होईना व्यक्तीला दिलेला आहे. अमर्यादित संपत्तीचा अधिकार नाही, पण विशिष्ट प्रमाणात मर्यादित प्रमाणात संपत्तीचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये दिलेला आहे. त्यानंतर निर्णय प्रक्रियेच्या बाबतीत जर बघितलं तर दोन्हीकडेही प्रचंड फरक आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे निर्णय घेतले जातात ते पूर्णतः शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून घेतले जातात. शासकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये ही सगळी निर्णय यंत्रणा असते आणि शासकीय अधिकारी त्यांना ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीनेही निर्णय घेतात. या उलट सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रिया ही संचालकांच्या हातामध्ये असते आणि संचालक हे सभासदांनी निवडून दिलेले असतात. सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती समाजानं केलेली नसते, ती सरकारनं केलेली असते. आणि त्याच्यामुळं सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांच्या माध्यमातून निर्णय प्रक्रिया असल्यामुळं सभासदांचं हित त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. आणि त्यामुळं निर्णय प्रक्रियेमध्ये संचालकांच्या माध्यमातून सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये निर्णय घेतले जातात, तर सरकारी व्यवस्थेच्या माध्यमातून विशेषतः नोकरशाहीच्या माध्यमातून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये निर्णय घेतले जातात. हाही एक फरक आहे. त्याचबरोबर या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाचं महत्त्व याच्यामध्ये फार मोठा फरक आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाला अत्यंत नगण्य स्थान आहे. म्हणजे उत्पादनाचा एक घटक म्हणून भांडवलाला तिथं नाकारलंच जातं, कारण सगळं भांडवल हे सरकारच्याच ताब्यामध्ये आहे, इतरांना त्याच्यात भांडवलाला कुठला अधिकारच नाही. पर्यायाने तिथं भांडवलाच्या बाबतीत एकाधिकारशाही असल्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचं भांडवलाला महत्त्व अर्थव्यवस्थेमध्ये दिले जात नाही. या उलट सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाला एक मर्यादित स्थान, एक उत्पादनाचा घटक म्हणून त्याचं स्थान तिथं अबाधित राखलेलं आहे. आणि त्यामुळंच सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये जी सहकाराची तत्त्वं आहेत त्या तत्त्वामध्ये भांडवलाला एक त्याचं
उत्पादनाच्या साधनातलं एक स्थान म्हणून किंवा उत्पादनाचा एक घटक म्हणून आवश्यक ते स्थान भांडवलाला सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळं त्याचा मोबदला हा मर्यादित स्वरूपामध्ये का होईना व्याजाच्या स्वरूपात भांडवलाला द्यावा असं सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं भांडवलाचं महत्त्व या बाबतीमध्ये सुद्धा दोन्ही व्यवस्थामध्ये फरक आहे. भांडवलशाहीमध्ये भांडवलाला नगण्य स्थान आहे, किंबहुना स्थानच नाही. सहकारामध्ये मात्र उत्पादनाचा एक घटक म्हणून भांडवलाला स्थान दिलं जातं. त्याचबरोबर सरकारी यंत्रणेचा विचार जर केला आपण तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सगळी व्यवस्था ही सरकारी यंत्रणेच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यामुळं तिथं लालफितीचा कारभार आहे, बाबूशाहीचं वर्चस्व आहे, नोकरशाहीचं वर्चस्व समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि नोकरशाही म्हणेल तीच पूर्व दिशा अशी समाजवादी व्यवस्थेमध्ये अवस्था आहे. या उलट सहकारी व्यवस्थेमध्ये सरकारी यंत्रणेचा अभाव आहे, सरकारी यंत्रणेला हस्तक्षेपाला अभाव आहे किंवा हस्तक्षेपाला विरोध आहे. सहकारी व्यवस्थेमध्ये स्वतःची त्यांची यंत्रणा आहे, नियंत्रण यंत्रणा आहे. सरकारचा सहभाग सहकारामध्ये नाकारला जात नाही, परंतु सरकारचं अतिरेकी नियंत्रणसुद्धा सरकारी यंत्रणेचं सहकारामध्ये मान्य नाही. सरकारचं प्रोत्साहन त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, पण सरकारचं यंत्रणेचं वर्चस्व सहकारी चळवळीमध्ये मान्य नाही आणि त्यामुळं सरकारी यंत्रणेचा वापर याच्यामध्ये सुद्धा दोन्हीमध्ये फरक असलेला दिसून येतो. त्यानंतर तत्वामध्ये सुद्धा फरक आहे की सहकारामध्ये समाजवादी व्यवस्थेमध्ये जी तत्व आहे समाजाचं कल्याण, पण त्या तत्वासाठी सक्ती हा त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु सहकारी व्यवस्थेमध्ये मात्र सक्तीला कुठेही स्थान नाही. सहकारी व्यवस्थेमध्ये कुठल्याही निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल तर स्वेच्छेला तिथं प्राधान्य, बहुमताला तिथं प्राधान्य आहे. कुठलाही निर्णय बहुमताच्या माध्यमातून घेतला जातो. इथं मात्र समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जी मूल्य जोडली जातात त्याची अंमलबजावणी किंवा जे निर्णय घेतले जातात ते निर्णय अंमलबजावणी करण्यासाठी सक्ती, दडपशाही यासारख्या मार्गांचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि त्यामुळं तत्वामध्ये मूलभूत तत्व जे आहे ते जरी सामाजिक कल्याणाचं असलं तरी त्या सामाजिक कल्याणाची अंमलबजावणी करण्यासाठी जे व्यावहारिक तत्व वापरलं जातं त्याच्यामध्ये दडपशाही आहे, त्यामध्ये सक्ती आहे. समाजवादी व्यवस्थेमध्ये सहकारामध्ये मात्र त्यामध्ये स्वातंत्र्य आहे, ऐच्छिक आहे, त्याच्यामध्ये स्वायत्तता आहे. त्यानंतर नफ्याच्या वाटपामध्ये सुद्धा या दोन्हीमध्ये फरक आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये होणारा सगळा नफा हा सरकारच्या मालकीचा असतो आणि सरकार सर्व त्या नफ्याचं मालक असतं. सरकार स्वतःच्या इच्छेनुसार त्या नफ्याचा वापर करू शकतो. या उलट सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र नफा जो असतो तो सभासदांच्या मालकीचा असतो आणि तो सभासदांच्यामध्ये समान प्रमाणात वाटण्याचा प्रयत्न केला जातो. सभासदांना त्यांची आर्थिक सुधारावी यासाठी या नफ्याचं वाटप केलं जातं. उद्दिष्ट प्राप्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे उद्दिष्ट आहे ते सर्वांचं कल्याण, समाजाचं कल्याण हे जरी उद्दिष्ट असलं तरी त्या उद्दिष्ट प्राप्तीमध्ये वापरलेले मार्ग मात्र तिथं चुकीचे आहेत. त्याच्यामध्ये ते सक्ती आहे, तिथं कुठल्याही प्रकारची स्वेच्छा नाही, व्यक्तीला कुठलीही किंमत त्याच्यामध्ये दिली जात नाही. या उलट बळजबरी त्या ठिकाणी केली जाते, दडपशाही त्या ठिकाणी केली जाते. या उलट सहकारी अर्थव्यवस्थेत मात्र जे उद्दिष्ट आहे सभासदांचं कल्याण, लोकांचं कल्याण, समाजाचं कल्याण, ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी लोकशाही तत्वांचा वापर त्या ठिकाणी केला जातो, लोकशाही नीतिमूल्यांचा वापर केला जातो. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र सक्ती केली जाते, दडपशाही केली जाते आणि त्यातून ते निर्णय अंमलात आणले जातात. नियंत्रण व्यवस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन्ही अर्थव्यवस्थामध्ये फरक आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेचं संपूर्ण नियंत्रण हे सरकारी यंत्रणेच्या ताब्यामध्ये आहे. या उलट सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये नियंत्रण हे सभासदांच्या ताब्यामध्ये आहे, संचालकांच्या ताब्यात आहे. म्हणजे सभासद सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये संस्थांचं नियंत्रण करतात. या उलट समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण नियंत्रण हे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून केलं जातं. सरकारी अधिकाऱ्यांचं वर्चस्व, मूठभर सरकारी यंत्रणेचं वर्चस्व संपूर्ण अर्थव्यवस्थेवर आपल्याला असलेलं दिसून येतं. आणि राजकीय प्रभावाच्या बाबतीमध्ये जर मतभेद आपण बघितले तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये राजकीय प्रभाव फार मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकत असतो, नियंत्रण करत असतो. तिथंही राजकीय पक्ष त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांचा प्रभाव त्या अर्थव्यवस्थेवर असतो. या उलट सहकारी अर्थव्यवस्थेमध्ये मात्र राजकीय प्रभावाचा फारसा विचार होत नाही, फारसा प्रभाव असत नाही, कारण सर्व समाजातल्या सर्व विचारसरणीचे लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन सहकारी संस्थांमध्ये काम करत असतात. तर या पद्धतीनं समाजवादी आणि सहकारी अर्थव्यवस्था या दोन्ही अर्थव्यवस्था एक नसून त्याच्यामध्ये असे अनेक फरकाचे मुद्दे आहेत की ज्यामुळे या दोन्ही अर्थव्यवस्था वेगवेगळ्या अर्थव्यवस्था आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
तर या ठिकाणी आपण समाजवादी अर्थव्यवस्था आणि सहकारी अर्थव्यवस्था यांची जी तुलना आहे ती तुलना या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट पिरियडला आपल्याला या समाजवाद आणि भांडवलशाही ह्या ज्या जगातल्या दोन व्यवस्था आहेत त्या दोन व्यवस्थांच्या मध्ये सहकारी अर्थव्यवस्था कशा प्रकारे सुवर्णमध्य साधते याच्या संदर्भातली चर्चा आपण नेक्स्ट पिरियडला करूया. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.